वेलकम टू आवर चॅनल के के नॉलेज. व्हिडिओमध्ये आपण संख्याज्ञान यामध्ये संख्यांची स्थानिक किंमत, संख्यांची दर्शनी किंमत व विस्तारित रूप याविषयी माहिती अभ्यासली. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंकांपासून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. परीक्षेमध्ये आपणास काही अंक दिले जातात व त्या अंकावरून सूचना केली जाते की मोठ्यात मोठी संख्या बनवा, लहानात लहान संख्या बनवा किंवा मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्यातील फरक किती. त्या दृष्टीने मग मोठ्यात मोठी संख्या बनवायची कशी आणि ती बनवायची असेल तर त्यासाठी एक नियम आहे. पहा काय, तर मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे तर अंक उतरत्या क्रमाने लिहा. पहा, परीक्षेमध्ये किंवा प्रश्नामध्ये आपल्याला समजा अंक दिलेत, ते अंक असतील 4, 5, 3 आणि 2 आणि सांगितलेलं आहे की या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. मग मोठ्यात मोठ्या संख्या तयार करतानाचा नियम काय आहे? अंक उतरत्या क्रमाने लिहा. मग आपल्याला 4, 5, 3, 2 हे अंक उतरत्या क्रमाने फक्त मांडायचे आहेत. मग उतरत्या क्रमानं अगोदर कोणता अंक येईल? अर्थातच तो येईल 5, त्यानंतर त्यापेक्षा लहान 4, नंतर 3 आणि शेवटी येईल 2. म्हणजेच ती संख्या काय तयार झाली तर 5432. म्हणजे उतरता क्रम मांडला की आपोआप मोठ्यात मोठी संख्या तयार होते. आता ही जी संख्या झाली आहे ही संख्या झाली आहे 4 अंकी. किती अंकी झालेली आहे? 4 अंकी. पण कधी कधी परीक्षेमध्ये अंक देतात 4 आणि सांगतात बनवायला 5 अंकी संख्या. मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस जो मोठा अंक आहे तो 2 वेळेस लिहायचा. मग यामध्ये मोठा अंक कोणता आहे? अर्थातच तो आहे 5. तो 5 हा अंक 2 वेळा घ्यायचा. म्हणजे 5, 5 नंतर आहे तोच क्रमाने 4, 3, 2 म्हणजेच ती संख्या झाली 55,432. परीक्षेमध्ये सक्त सूचना असतात की प्रत्येक अंक हा किमान एक वेळेस म्हणजे कमीत कमी एकदा तरी येणं गरजेचं आहे. म्हणजे 4 अंकी संख्या तयार झाली, उतरता क्रम मांडून 5432 आणि 5 अंकी संख्या तयार होईल 55,432. काही वेळेस त्या अंकांमध्ये शून्य देखील देतात. मग अशा वेळेस मोठ्यात मोठी संख्या बनवायची कशी तर ती त्याच पद्धतीनं म्हणजेच अंकांचा उतरता क्रम मांडून. मग पाहूयात आपण कोणकोणते अंक दिले. 7, 3, 0 आणि 4 हे अंक वापरून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करा. मग ह्या अंकांचा उतरता क्रम किती आहे? 7 येईल अगोदर, नंतर येईल 4, नंतर 3 आणि नंतर येईल 0. ही झाली 4 अंकी संख्या. आणि जर 5 अंकी बनवायला सांगितली तर पहिला अंक म्हणजे जो मोठा अंक आहे तो 2 वेळेस घ्यायचा. म्हणजेच तो किती होईल? 7 हा 2 वेळेस, पुढचे अंक आहेत तसेच, म्हणजे संख्या तयार होईल 77,430. हे झालं ज्यावेळेस आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे त्यावेळेस. परंतु जर लहानात लहान संख्या बनवायची असेल तर मग काय करायचं? अंक दिलेले आहेत आणि सांगितलेलं आहे लहानात लहान संख्या तयार करा. मग त्याचा दुसरा नियम आहे. पहा, लहानात लहान संख्या बनवायची आहे तर अंक चढत्या क्रमाने लिहा. म्हणजेच आपण मोठी संख्या बनवताना उतरत्या क्रमाने मांडणी केली, मोठ्यात मोठी संख्या बनली. आता अंकांची चढत्या क्रमाने मांडणी करायची जेणेकरून लहानात लहान संख्या आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. उदाहरण पाहूया. अंक दिलेले आहेत 3, 4, 2, 8 हे अंक किमान एकदाच वापरून 4 अंकी लहानात लहान संख्या तयार करा. मग किती येईल? चढत्या क्रमानं कोणता अंक घ्यावा लागेल अगोदर? तर अर्थातच तो लहान अंक. मग 3, 4, 2 आणि 8 यामध्ये लहान अंक कोणता आहे? तो आहे 2. नंतर 3, नंतर येईल 4 आणि 8. म्हणजेच ती संख्या काय होईल? 2348. 5 अंकी सांगितली बनवायला तर अंक दिलेले आहेत 4च, परंतु सांगितलं की लहानात लहान 5 अंकी संख्या बनवा. मग अशा वेळेस काय करायचं? आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठा अंक 2 वेळेस घेतला होता, परंतु लहानात लहान संख्या तयार करताना लहान अंक 2 वेळेस घ्यायचा. म्हणजेच पहिला अंक 2 हा 2 वेळेस घ्यायचा, पुढचे अंक आहेत तसेच.
म्हणजे संख्या किती होईल? 22,348. मी या ठिकाणी इंग्रजी अंक हे मुद्दामूनच वापरत आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर लिहिणं असेल किंवा उत्तर काढणं असेल सोपं जाईल. त्यानंतर पुढील उदाहरण पाहूयात. 9, 7, 1, 3 हे अंक किमान एकदा वापरून लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करा. किमान हा शब्द परीक्षेमध्ये किंवा प्रश्नामध्ये असतोच असतो. मग आता चढता क्रम, कोणता अंक सुरुवातीला येईल? 3 येईल का? नाही, लहान अंक. मग तो कोणता आहे? 1, नंतर 3 येईल, नंतर 7 आणि 9, म्हणजेच ती संख्या काय होईल? 1379. आणि 5 अंकी सांगितली तर ती येईल, लहान अंक 2 वेळा लिहायचा, पुढचे अंक 1 वेळाच, म्हणजेच 11,379. आपणास लहानात लहान संख्या तयार करण्यास सांगतास आणि त्या अंकांमध्ये जर 0 आलेला असेल आणि सांगितले समजा आता 4, 0, 9, 8 हे अंक किमान एकदा वापरून लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करा. आपला तर नियम काय सांगतोय? अंक चढत्या क्रमाने मांडायचे. मग चढत्या क्रमामध्ये पहिला कोणता अंक येईल? अर्थात त्याच्यातला लहान म्हटल्यानंतर 0, नंतर 4, नंतर 8 आणि 9. परंतु त्यांनी सांगितलंय की आपल्याला 4 अंकी संख्या, पण ही 4 अंकी संख्या तयार होते का? होत नाही. म्हणजेच 0 सुरुवातीला कधीही घ्यायचा नाही, जेणेकरून त्या सांगितलेली आहे तेवढ्या अंकी संख्या ती तयार होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? हे पूर्णपणे चुकीचं आहे, हे विसरून जायचं. मग अशा वेळेस 0 हा 2 नंबरला घ्यायचा. म्हणजेच काय? ह्या 4ची आणि 0ची अदलाबदल करायची. पाहूयात कशी आपण. मग यातला 2 नंबरचा मोठा अंक कोणता आहे? तर तो आहे 4. त्यानंतर घ्यायचा 0, नंतर 8 आणि नंतर 9, म्हणजेच ती संख्या काय होईल? 4089. हे अंक वापरून लहानात लहान 4 अंकी संख्या 4089 हीच होईल, याच्यापेक्षा वेगळी होणार नाही. म्हणजेच काय? 0 हा अंक 1 नंबरला न घेता त्याला 2 नंबरला ठेवायचा आहे. आणखीन एक उदाहरण पाहूयात आपण. अंक घेऊयात 2, 5, 0 आणि 6 हे अंक वापरून लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करा. मग लहानात लहान संख्या तयार करायला सांगितलेले आहे. अंक आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे, परंतु 0 आलेला आहे. 0 याला 2 नंबरला टाकायचं. मग त्या 0पेक्षा मोठा अंक कोणता आहे? तर तो आहे 2. नंतर घ्यायचा 0, नंतर मोठा अंक 5 आणि मग शेवटी 6, म्हणजे संख्या होईल 2056. पण अशाच वेळेस जर आपल्याला त्यांनी सांगितलं काय की 5 अंकी संख्या बनवा, तर मग काय करायचं? त्यावेळेस मात्र 0 हा अंक 2 वेळा घ्यायचा. कसा पहा? 2, नंतर 0, 0 आणि 56, म्हणजेच ती संख्या किती होईल? 20,056. कोणता अंक घेतला आपण? 0 अंक 2 वेळा घेतला. आणि मोठी संख्या तयार करत असताना आपण मोठा अंक हा 2 वेळा घेत होतो. लहान संख्या तयार करताना या ठिकाणी वरती सुद्धा आपण जो लहान अंक आहे तोच 2 वेळा घेत होतो. या ठिकाणी मात्र 2 नंबरला 0 असला तरी तोच अंक डबल घ्यायचा आहे, जेणेकरून ती आपली लहानात लहान संख्या तयार होईल. मोठी संख्या पाहिलं, लहान संख्या पाहिलं. आता कधी कधी परीक्षेमध्ये विचारतात, अंक तेच असतात परंतु संख्या समसंख्या बनवा किंवा विषम संख्या बनवा, अशा पद्धतीचा प्रश्न असतो. मग अशा वेळेस काय करायचं? ज्यावेळेस समसंख्या बनवायला सांगितलेली आहे त्यावेळेस सम अंक हा शेवटी घ्यायचा. कसा? तर तो पहा आता 7, 9, 3, 2, 1 हे अंक एकदाच किमान एकदा वापरून मोठ्यात मोठी 5 अंकी समसंख्या तयार करा. आता मोठ्यात मोठी सांगितलेलं आहे, म्हणजेच मोठा अंक आपल्याला अगोदर लिहायचा आहे, परंतु त्याचबरोबर दुसरी अट काय आहे? समसंख्या. मग ह्यातला सम अंक कोणता आहे? अर्थातच तो आहे फक्त योगायोगाने 2. तो शेवटी येणं गरजेचं आहे. मग राहिलेल्यांचा काय मांडायचा? मोठ्यात मोठी संख्या म्हणजेच उतरता क्रम. मग मोठी संख्या कोणती आहे? मोठा अंक 9, नंतर 7, 3. आता 2 तर आपण पुढे घेतलाय, मग 1 अगोदर येईल, म्हणजेच ती संख्या काय होईल? 97,312. ही मोठ्यात मोठी संख्या तयार होईल हे अंक वापरून, की जी सम असणार आहे. जर
सम नसती तर मात्र ती संख्या वेगळी आली असती. पुढचा प्रश्न पाहूयात. 4, 6, 5, 1 हे अंक वापरून 4 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या बनवा. आता कोणती बनवण्यास सांगितलेली आहे? तर विषम. मग यापैकी विषम अंक कोणकोणते आहेत? 5 आणि 1. मग 5 आणि 1 हे कुठे यायला पाहिजे? एककाच्या घरामध्ये येणं गरजेचं आहे. मग संख्या सांगितलेली आहे मोठ्यात मोठी बनवायला. मग मोठ्यात मोठी बनवायला ज्यावेळेस संख्या सांगितलेली आहे आणि विषम आहे, विषम अंक लहान जो आहे तो सगळ्यात शेवटी लिहायचा. म्हणजेच 1 शेवटी येईल. मोठ्यात मोठा अंक कोणता आहे? 6. नंतर येईल 5, 4 आणि 1. म्हणजेच काय झाली? ही मोठ्यात मोठी संख्या पण झाली आणि ही संख्या एकक ठिकाणी आल्यामुळं विषम सुद्धा झालेली आहे. आता हेच अंक वापरून लहानात लहान विषम संख्या वापरा असा जर प्रश्न आला तर मग लहानात लहानच्या वेळेस काय करायचं असतं? मोठा अंक हा शेवटी. आता मोठा विषम अंक कोणता आहे? तर तो आहे 5. तो घेतला शेवटी. आणि लहानात लहान संख्या तयार करायला सांगितली म्हणून सुरुवात करणार आपण चढत्या क्रमाने. मग 1 अगोदर येणार, नंतर येईल 4, नंतर 6 आणि शेवटी येईल 5. म्हणजेच ती संख्या किती झाली? 1465. जर विषम ही अट आपल्याला नसती तर त्यावेळेस मात्र त्या संख्या वेगळ्याच बनल्या असत्या. कोणत्या ते पाहूयात. उतरत्या क्रमाने फक्त अंक घेतले असते तर 6, 5, 4, 1 ही योगायोगाने तीच येत आहे. पण ही मात्र संख्या बदलली असती. पहा काय येईल? 1, नंतर येईल 4, नंतर 5 आणि 6 म्हणजेच 1456 आली असती जर विषमची अट नसती तर. परंतु ती मात्र किती येते मग? 1465 येत आहे. तर अशा प्रकारे आपण मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या किंवा लहानात लहान समसंख्या बनवा, लहानात लहान विषम संख्या बनवा अशा पद्धतीने बनवू शकतो. 2 नियम या ठिकाणी फक्त लक्षात ठेवायचे. मोठ्यात मोठी संख्या बनवायला सांगितली, अंकांचा उतरता क्रम मांडायचा. लहानात लहान संख्या बनवायला सांगितली, अंक हे चढत्या क्रमाने मांडायचे. लहानात लहान संख्या तयार करत असताना जर 0 आलेला असेल तर तो 1 नंबरला न लिहिता त्याला 2 नंबरला ठेवायचं. आणि आपल्याला जी सांगितली, लहान सांगितलेली असेल लहान, मोठी सांगितलेली असेल मोठी, ती संख्या बनवायची आहे. आता पाहूयात यावर आधारित स्वाध्याय. पहा प्रश्न 1 काय आहे? 0, 2, 5, 7, 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? आता कोणती संख्या बनवायची आपल्याला? सर्वात लहान संख्या बनवायची आहे. मग लहान संख्या ज्या वेळेस बनवायची आहे त्यावेळेस आपण कोणता क्रम मांडतो? अर्थातच तो चढता क्रम. मग कोणता आहे पहा. आता ह्या सर्वात लहान अंक कोणता आहे? तर तो 0 आहे. परंतु लहान संख्या बनवत असताना 0 आपण 1 नंबरला घ्यायचा नाहीये. मग तो किती येईल? 2 येईल. 2, नंतर 0, नंतर 5, नंतर 7 आणि मग येईल 9. म्हणजेच ती संख्या किती होईल? 20,579. पर्यायामध्ये पाहूयात 20,579. पर्याय क्रमांक 3 ला आहे पहा 20,579. पुढचा प्रश्न पाहूयात आता. 6, 0, 8, 5, 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यांच्यामधील फरक किती आहे? म्हणजेच आपल्याला मोठी पण संख्या काढायची आहे, लहान पण संख्या काढायची आहे आणि नंतर त्यातील फरक हा वजाबाकी करून काढायचा आहे. मग आता आपण सर्वात मोठी संख्या अगोदर पाहूयात. मोठ्या संख्येमध्ये आपण काय करतो? अंक हे उतरत्या क्रमाने. मग मोठा अंक कोणता आहे यामध्ये? तर तो आहे 8, नंतर येईल 6, नंतर 5, 4 आणि 0. म्हणजेच ती संख्या झाली 86,540. त्यानंतर लहानात लहान संख्या कोणती? 0 सुरुवातीला घेणार नाही, म्हणजेच आपण सुरुवातीला घेणार आहोत त्यापेक्षा मोठा अंक 4, नंतर 0, नंतर 5, 6 आणि शेवटी येईल 8. म्हणजेच ती संख्या झाली 40,568. मी अगोदरच मुद्दामून वरती मोठी संख्या लिहिली कारण की आपल्याला फरक काढायचा आहे. पुन्हा तीच संख्या दुसरीकडे मांडा किंवा डबल लिहा, यामध्ये जास्त वेळ जाऊ शकतो. यांची करायची आता फरक काढण्यासाठी वजाबाकी. 10 मधून 8 गेले 2, हातचा आला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 7 14, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 9
15, हातचा आला 1, 6 मधून 1 गेला 5, 8 मधून 4 गेले 4, म्हणजेच फरक किती आला 45,972. पाहूयात आपण 45,972. पहिलाच पर्याय आहे पहा 45,972 आणि इथे त्यांनी थोडा फरक केलाय पहा 45,792 केले, म्हणजे 7 आणि 9 ची फक्त अदलाबदल केलेली आहे. परंतु आपण व्यवस्थित पर्याय पाहायचा, आलेलं उत्तर पाहायचं आणि मगच त्याला त्या ठिकाणी गोल करायचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न 3, 7, 3 आणि 2 या अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते? आता कोणती संख्या बनवायची आहे? मोठ्यात मोठी. आणि किती अंकी बनवायची आहे? 5 अंकी. अंक तर दिलेले आहे 3, म्हणजेच जो मोठा अंक आहे तो मोठा अंक आपल्याला किती वेळा घ्यावा लागणार आहे? अर्थातच तो 3 वेळा घ्यावा लागेल. म्हणजेच कोणता? 7. 1, 2 आणि 3 आणि नंतर मोठा अंक 3, त्यापेक्षा लहान 2, म्हणजेच संख्या होईल 77,732. पाहूयात आपण. पहिलाच पर्याय आहे पहा 77,732. दुसरा किती आहे? 7,732. ही 4च अंकी संख्या तयार झाली. 70,700 ही चुकीची होईल, लहान होईल. 77,327 ही पण बरोबर होईल, परंतु ती त्यांनी आपल्याला मोठ्यात मोठी सांगितलेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हेच याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 4, 1 आणि 0 या 2 अंकांचा वापर करून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्या व सर्वात लहान 3 अंकी संख्या यांच्यातील फरक किती? आता अंक लिहायचे वापरायचे आहेत 2च. कोणकोणते? 1 आणि 0. आणि संख्या बनवायची आहे 5 अंकी. मग 5 अंकी संख्या बनवण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला? आणि ती पण कोणती बनवायची आहे? सर्वात लहान 5 अंकी संख्या बनवायची आहे. सर्वात लहानसाठी काय करावं लागतं? 1 सुरुवातीला आणि पुढे सगळे 0 द्यायचे. ही झाली सर्वात लहान 5 अंकी संख्या 10,000. आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या, आता सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती होईल? अर्थातच ती होणार आहे 100. याची मांडणी करताना एककाखाली एकक येणं गरजेचं आहे. मग यांचे करणार आहोत आपण वजाबाकी. काय येईल? 0 मधून 0 गेला 0, 0तून 0 0, 10 मधून 1 गेला 9, हातचा आला 1, परत 10 मधून 1 गेला 9, म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे? 9,900. पर्यायामध्ये पाहूयात 9,900 उत्तर आहे का? पर्याय क्रमांक 2 ला आहे पहा 9,900. म्हणजे क्रमांक 5 आहे पहा 3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती? परत वापरायची आहेत आणि मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या बनवायची आहे. 5 अंकी संख्या बनवण्यासाठी आपल्याला मोठा अंक हा 3 वेळा घ्यावा लागेल. म्हणजेच ती संख्या किती होईल? 7, 7, 7, 5 आणि 3, म्हणजे 77,753. पाहूयात पर्यायामध्ये 77,753 आहे का? पहिलाच पर्याय पहा 77,753. इथं 77,735 सुद्धा आहे, परंतु ती ह्याच्यापेक्षा कशी होईल? लहान होईल. त्यांनी आपल्याला मोठ्यात मोठी विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. 2, 0, 6 हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल? काय विचारलेलं आहे? तर त्यांनी सांगितलेलं आहे 2, 0, 6 हे अंक वापरून तयार होणारी सर्वात लहान 5 अंकी संख्या. किती अंकी करायची आहे? 5 अंकी. मग सुरुवातीला काय घ्यायचा? 0 घेणार का? नाही, तर 2, नंतर 0, 0, 0 आणि 6. झाली का बघा 5 अंकी? 1, 2, 3, 4, 5. म्हणजे 0 हा 3 वेळा घ्यावा लागलेला आहे. म्हणजे संख्या झाली 20,006. 0 हा अंक किती वेळा येईल? किती वेळा आलेला आहे? तर तो आलेला आहे 3 वेळा. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे प्रश्न 7वा पाहूयात. 1, 0, 3, 5, 9 यापैकी प्रत्येक अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी आणि विषम विचारले आहे. कसली विचारलेले आहे? विषम. म्हणजेच विषम अंक आपल्याला शेवटी लिहावा लागणार आहे. मोठ्यात मोठी सांगितलेली आहे, म्हणजेच लहान अंक शेवटी घ्यावा लागेल विषम. तो आहे 1. म्हणजेच आपण 1 काय करूयात? शेवटी घेऊयात. मोठा अंक 9 अगोदर, नंतर
5, नंतर 3, 0 आणि 1 म्हणजे संख्या झाली 95,301. पर्यायामध्ये पाहूयात. 95,301 पर्याय क्रमांक 1लाच आहे पहा. 95,301. 95,310 मोठी होईल, परंतु ती सम आहे. त्यांनी आपल्याला विषम सांगितलेली आहे. 95,103 विषम आहे, परंतु ती ह्या 95,301 पेक्षा लहान आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हेच आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 8वा. 3, 2, 5, 0, 8 हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी विषम संख्येच्या शतक व एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार किती असेल? विषम संख्या सांगितलेली आहे आणि 5 अंकी सांगितलेले आहे आणि लहान सांगितलेले आहे. मग ह्यातला विषम अंक कोणता आहे? 3 आहे आणि 5 आहे. मग लहान संख्या सांगितलेली आहे, मोठा अंक शेवटी येईल, अर्थातच तो येईल 5. मग आता लहान अंक घेऊयात. 2 अगोदर, नंतर 0, नंतर 3, नंतर 8 आणि मग 5 म्हणजे संख्या झाली 20,385 की जी लहानात लहान सुद्धा झाली आणि विषम सुद्धा झाली, 5 अंकी सुद्धा झाली. आणि मग त्यांनी काय सांगितलंय? शतक व एकक स्थानचा. मग एकक स्थानचा आणि शतक स्थानचा ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 5. उत्तर येणार आहे 5 त्रिक 15. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न 9वा. 2 ते 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील हजार व दशक स्थानी असणाऱ्या अंकांची स्थानिक किमतीची बेरीज किती? कोणकोणते अंक वापरायला सांगितलेले आहेत? 2 ते 6 म्हणजेच 2, 3, 4, 5 आणि 6 प्रत्येकी एकदाच वापरायचा आहे. 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील 5 अंकी संख्या सांगितलेली आहे सर्वात मोठी म्हणजेच उतरता क्रम घ्यावा लागेल. 6, 5, 4, 3, 2 संख्या होईल 65,432. हजार व दशक स्थानी, हजाराला कोण आहे? 5, दशक ठिकाणी कोण आहे? 3 असणाऱ्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज. ह्याची बेरीज किती येणार आहे? ह्याची स्थानिक किंमत 5,000 आणि ह्याची 30. ह्या दोघांची बेरीज किती होईल? 0, 3, 0, 5, 5,030. म्हणजेच पर्यायामध्ये पाहूयात 5,030 आहे का? पहिलाच पर्याय पहा 5,030. चौथा पण आहे, पण तो आहे 50,030. तो चुकीचा आहे. पुढे प्रश्न 10वा पाहूयात. 2, 8, 6, 4 हे अंक किमान एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल? अंक किती दिलेत बघा? 1, 2, 3, 4 आणि सांगितलेले आहे 5 अंकी सर्वात मोठी संख्या. मग 5 अंकी संख्या सांगितलेल्या आहेत, अंक दिलेले 4, त्यावेळेस मोठा अंक 2 वेळा घ्यायचा म्हणजेच तो होईल 8, 8, 6, 4 आणि 2 म्हणजे संख्या झाली 88,642. सर्वात मोठ्या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल? अर्थातच तो येणार आहे 8. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. 11वा. 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 2 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती? ज्यावेळेस आपल्याला 3 अंकी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या सांगतील त्यावेळेस ती 999च असते. मग 4 अंकी सर्वात मोठी संख्या 4 वेळा 9 घ्यायची आणि 2 अंकी सर्वात लहान संख्या, ज्यावेळेस लहान संख्या असते 2 अंकी असेल 3 अंकी असेल त्यावेळेस 1 आणि पुढचे सगळे 0 असतात. मग 2 अंकी सांगितलेले आहे ती असणार आहे 10. यांची काय सांगितलेले आहे? बेरीज 9 आणि 0. 9, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10 म्हणजेच उत्तर आलेलं आहे 10,009. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे 10,009. तर अशा प्रकारे आज आपण मोठ्यात मोठी संख्या बनवणे, लहानात लहान संख्या बनवणे, शून्य असताना संख्या बनवणे आणि त्यातील फरक काढणे किंवा बेरीज करणे यावरती आधारित स्वाध्याय पाहिलेला आहे. पुढील भाग पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.